ज्यावेळी समजा 21 तारखेला त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यापूर्वी पूर्ण ग्रामस्थांची आम्ही 17 तारखेला बैठक घेतलेली होती. 17 तारखेपासून आज 25 तारखेपर्यंत कसल्याही प्रकारचं प्रशासनानं आम्हाला या बाबतीत प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्यावरून आम्हाला असं जाणवायला लागलं की सरकारच या जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय का काय, हा महत्वाचा मुद्दा व्हायला. आणि त्याच्यामुळं हे जे आमचं आंदोलन आहे ते आज आम्ही सुरुवात केलेली, उद्या पण हे आंदोलन चालूच राहणार आहे. जोपर्यंत शासनाकडून आम्हाला याबाबतीत कठोर अंमलबजावणी, आश्वासन नको आहे किंवा आमच्या मागण्या मानण्याचा विषय नाही, याची अंमलबजावणीच व्हायला पाहिजे. जे आम्ही मागण्या केलेल्या त्या मागण्याच्या संदर्भातली जर शासनाकडून आमची अंमलबजावणी झाली तरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल, अन्यथा हे आंदोलन चालू राहील. मग त्याच्यात समजा जर काही जे आंदोलनकर्त्यांच्या बाबतीत कमी जास्त जर काही झालं समजा तर त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे. धनंजय देशमुखांनी आतापर्यंत पाणी सुद्धा घेतलेलं नाही. त्यांच्या तब्येतीचा अगोदरचाच होता, त्यांच्या आईची देखील तब्येत आहे. पण हे सगळं असं होत असताना सरकार का गांभीर्याने घेत नाही असं वाटतं आणि सरकारने काय केलं पाहिजे आता? आमची सरकारला विनंती या संदर्भात की सरकारनं या बाबतीत तात्काळ कार्यवाही करावी. आमच्या ज्या मागण्या त्या मागण्याच्या बाबतीत त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी.